आजकाल स्वप्नदोष होत आहे, झोपेमध्ये वीर्य जात आहे, मला कमजोरी आलेला आहे, डॉक्टर साहेब मला मदत करा. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळीने, मी सायकियाट्रिस्ट आणि लैंगिक समस्या तज्ज्ञ आहे. स्वप्नदोष होणं याच्यासाठी बऱ्याच पेशंटची तक्रार असते. नाईट फॉल म्हणतो आपण याला. तर कसं असतं की जेव्हा एखादी व्यक्तीच्या शरीरातून म्हणजे लिंगामधून वीर्य जे जातं ते 4 प्रकारे जात असतं. म्हणजे हस्तमैथुन केल्यामुळे जात असतं, दुसरं आहे संभोग केल्यानंतर, तिसरं आहे जे स्वप्नदोष किंवा झोपेमधून हे वीर्य जात असतं, आणि चौथं आहे ते लघवी किंवा संडास करत असताना लघवी वाटे वीर्य जातं. हे 4 प्रकारे हे वीर्य जात असतं. तर आता ह्या 4ही मधला नॉर्मल आणि ॲबनॉर्मल कुठला? लक्षात घ्या, हे 4ही प्रकार हे नॉर्मल आहेत. म्हणजे हस्तमैथुन करत असताना वीर्य जाऊ शकतं, संभोग करताना जाऊ शकतं, नाईट फॉलमधून जाऊ शकतं, आणि लघवी किंवा संडास करताना पण वीर्य जाऊ शकतं. हे 4ही प्रकार हे नॉर्मल असतात. मग नाईट फॉल म्हणजे काय होतं की जेव्हा एखादी व्यक्ती संभोग करत नाही, हस्तमैथुन करत नाही, त्यावेळी वीर्याचं प्रमाण तर रोज प्रोडक्शन शरीरामध्ये चालू आहे. पुरस्थ ग्रंथीमध्ये किंवा ज्या ग्रंथी असतात त्याच्यामध्ये वीर्य हे तयार होत असतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती हस्तमैथुन करत नाही किंवा संभोग करत नाही, त्यामुळे वीर्य हे साठलेलं असतं. आणि त्यामुळे आणि रात्री म्हणजे पहाटे ही ज्यावेळी नॅचरल एक मेकॅनिझम आहे, याच्यामध्ये हे ताठरता निर्माण होत असते शरीरामध्ये, आणि त्याच्यामुळे हे वीर्यस्खलन होत असतं. त्यामुळे वीर्य जाणं हे स्वाभाविक आहे. आणि मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, वीर्यामध्ये अजिबात ताकद नसते, ताकद ही शरीरात असते. त्यामुळे नाईट फॉल होणं हे नॉर्मल आहे. नाईट फॉलला आपण रोखू शकत नाही, पण जी व्यक्ती रोज हस्तमैथुन करते, जी व्यक्ती रोज संबंध ठेवते, अशा लोकांच्यामध्ये नाईट फॉल होण्याची शक्यता कमी असते किंवा प्रमाण हे अजिबात आढळून येत नाही, असं होऊ शकतं. त्यामुळे नाईट फॉल झाला तर अजिबात घाबरण्याची गरज नाही. नाईट फॉल हे नॉर्मल मेकॅनिझम आहे. जगात जेवढे पुरुष आहेत त्या सर्वांच्यामध्ये नाईट फॉल हे होऊ शकतं.